नमस्कार मंडळी, मी गणेश आणि तुमचं स्वागत आहे क्युरियसली बाय गणेश या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की अशा कोणत्या 10 गोष्टी ज्या तुम्ही कॉलेज संपल्यानंतर जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट जॉबसाठी सुरू करता त्या गोष्टी तुम्हाला मस्ट आहेत आणि तुम्हाला त्या माहितीच पाहिजे जर का तुम्हाला या जॉबमध्ये ग्रो व्हायचं असेल तर. आणि 10वी गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की जी तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये खूप जास्त ग्रो करायला मदत करेल. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि यातून तुम्हाला जर काही चांगल्या गोष्टी कळाल्या तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरू करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रोफेशनलिझम. आता आपल्याला माहिती आहे आपलं कॉलेज संपलं आहे, आता आपण एका प्रोफेशनली जॉबला सुरू केलं आहे. तर प्रोफेशनलिझम ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपल्याला माहिती आहे की कॉलेजमध्ये कसंही राहिलं चालतं, कसंही कॅज्युअली सगळ्या गोष्टी असतात, प्रोफेसर पण आपले मित्र झाले असतात, सगळं ठीक आहे. पण जेव्हा आपण एखाद्या कलिगशी बोलत असतो किंवा आपल्या मॅनेजरशी बोलत असतो कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, तर प्रोफेशनलिझम ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माहिती आपल्याला वाटतं की सगळ्या कूल गोष्टी आहेत, सगळं नॉर्मल चालू असतं, कुणाला एवढं काय वाटत नाही, सगळे कूल राहतात लोक. पण प्रोफेशनलिझमची एक खूप महत्त्वाची जागा आहे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. तुम्ही कसे राहता, लोकांशी कसे बोलता, तुम्ही तुमची शिकण्याची इच्छा किती आहे, तुम्ही फीडबॅक किती चांगल्या पद्धतीने घेता, ह्या सगळ्या गोष्टी खूप लोक नोटीस करतात आणि त्यातून तुमची ग्रोथ डिसाईड होते. तर प्रोफेशनलिझमकडे तुम्ही खूप जास्तीत जास्त लक्ष द्यायला चालू करा. जसं की ऑफिसला वेळेवर येणं, पंक्च्युअलिटी असणं, तुमच्या टीममेट्सचे रिस्पेक्ट करणं, तर त्यांचं टाईम शेड्यूल फॉलो करणं, मीटिंग टाईम टू टाईम अटेंड करणं, इंटरॅक्टिव्ह राहणं किंवा तुमचे जे ईमेल असतील ते चांगल्या पद्धतीनं लिहिणं, ह्या सगळ्या प्रोफेशनल गोष्टी असतात. तर याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला चालू करा जेणेकरून तुमचा प्रोफेशनल ग्रोथ लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने व्हायला चालू होते. तर दुसरा पॉईंट आहे कंटिन्युअस लर्निंग. कंटिन्युअस लर्निंग म्हणजे काय की जेव्हा पण तुम्ही नवीन जॉब चालू करताय तर ट्राय करा की हा तुमचा पहिला जॉब आहे, जास्तीत जास्त गोष्टी शिकायला चालू करा जेणेकरून तुमच्या जॉबमध्ये तुम्ही अजून चांगले ग्रो व्हाल, चांगले नवीन स्किल शिका, तुमच्या गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय करा की ज्यामध्ये मी कमी पडतोय, कोणत्या गोष्टीमध्ये चांगलं मी इम्प्रूव्ह करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. जर का तुमच्या इंडस्ट्रीमध्ये एखादा नवीन कोर्स आला असेल किंवा एखादा नवीन ट्रेंड असेल त्याबद्दल नवीन शिकायला चालू करा किंवा ऑनलाईन कोर्सेस असतात ते अटेंड करायला चालू करा. ते पेड कोर्सेस असतात तर पे करून तुम्ही यातनं शिकायला चालू करा किंवा लिंक्डइन असेल किंवा कोर्सेरा असेल, असे बरेचसे कोर्सेसचे वेबसाईट आहेत त्यातून तुम्ही कोर्स करायला सुरुवात करा. किंवा तुमच्या कंपनीचे पण इंटरनल पोर्टल असते ज्यावरती बरेचसे कोर्सेस अवेलेबल असतात, तर त्यातून तुम्ही शिकायला चालू करा. हे जी लर्निंगची ॲबिलिटी आहे आणि जी तुमची क्युरिओसिटी असते की आता ह्यात नवीन गोष्टी शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे, तर ह्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला चालू करा जेणेकरून तुमची ग्रोथ अजून फास्ट व्हायला चालू होते. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन ही गोष्ट अशी आहे ज्याबद्दल कॉलेजमध्ये आपण कधी जास्त ईमेल रायटिंग करत नाही, आपण मोस्टली व्हॉट्सअपवरती किंवा कॉलवरती बोलत असतो. पण जेव्हा पण अशी तुम्ही जॉबमध्ये सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की तिथं मोस्टली आपण ईमेलवरती बोलत असतो किंवा आपण क्लायंटशी बोलत असतो, जे क्लायंट असतात आउट ऑफ इंडिया, जे US मधनं किंवा UK मधून किंवा आउट ऑफ इंडिया युरोपमधून कुठूनही असू शकतात. त्यांच्यासोबत तुम्हाला कम्युनिकेशन करताना प्रोफेशनलिझम असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला चांगले वर्ड्स यूज करता आले पाहिजे, तुमचं वोकॅब्युलरी चांगलं असलं पाहिजे. तर ह्या गोष्टींवरती जास्तीत जास्त एम्फसिस करायला चालू करा जेणेकरून काय होईल की जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत बोलणार आहे तर त्याला कळेल की हा प्रोफेशनली बोलतोय, हे आपली रिस्पेक्ट करतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप मायन्यूट असतात पण ह्या खूप महत्त्वाच्या असतात. तर ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला खूप जास्त सुरुवात करा. जेव्हा पण तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये असाल तेव्हा ट्राय करा की ॲक्टिव्हली त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं, तुमच्या आयडिया तुम्ही एक्सप्रेस करायला सुरू करा. किंवा तुम्ही जर का तुम्ही नवीन आहे तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी नीट चांगल्या पद्धतीने ऐकायला सुरू करा आणि जे पण एखादा तुम्हाला फीडबॅक देतोय तर त्या फीडबॅकला तुम्ही चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट करायला शिका आणि त्यातून तुम्ही ग्रो होत राहा. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन स्टार्ट करता. चौथी खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे नेटवर्किंग. नेटवर्किंग म्हणजे काय असतं की जेव्हा पण तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन करता त्यावेळेस तिथल्या लोकांचे तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुम्ही त्यांच्याशी कसे बिहेव करता किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनच्या बाहेरचे लोक जे तुमच्या सेम इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याशी तुम्ही कसं बिहेव करता. मग आता त्यासाठी तुम्ही काय करणार, जे पण तुमच्या इंडस्ट्रीचे रिलेटेडचे सेमिनार असतील किंवा कॉन्फरन्स असतील ते अटेंड करायला सुरू करा. त्यातून तुमच्या सिमिलर रोलचे जे लोक असतील त्यांच्याशी तुम्ही चांगले रिलेशन डेव्हलप करा जेणेकरून तुम्ही त्या रोलच्या रिलेटेड जास्तीत जास्त गोष्टी शिकत राहाल आणि नवीन ट्रेंड तुम्ही फॉलो करत राहाल. त्यासोबतच काय होतं, जेव्हा पण एखादा जॉब असा असतो ज्यामध्ये तुम्हाला तुमच्याच ऑफिसमधल्या कोणाच्या तरी कलिगची हेल्प पाहिजे असेल तर तुमचं जर का त्यांच्यासोबत रिलेशन चांगलं असेल तर त्याचं खूप चांगली हेल्प होते. तर अशा गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला चालू करा जेणेकरून तुम्ही चांगले ग्रो होत राहाल. त्यासोबतच तुम्ही काय करू शकता, सोशल मीडियावरून पण लोकांशी इंटरॅक्ट करू शकता, जसं की लिंक्डइन असेल किंवा ट्विटर असेल. ह्या गोष्टींवरती तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या सिमिलर इंडस्ट्रीमधल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करायला सुरू करा आणि त्यांच्याकडून पण खूप चांगल्या गोष्टी शिकायला चालू करा
ज्यामुळे तुमची ग्रोथ अजून चांगल्या पद्धतीने व्हायला चालू होते. 5वा खूप महत्त्वाचा पॉईंट ॲडॅप्टेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे काय, आता तुम्ही नवीन जॉब सुरू केला, तुम्हाला असं वाटतं की मूवीमध्ये आपण बघतो की सगळं चांगलंच असतं. जॉब चालू केलं तर आपण प्रत्येक गोष्टीसाठी रेडी असलं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं पाहिजे, ॲडॅप्टेबल असलं पाहिजे. एखाद्या वेळेस असं होतं की डेडलाईन मागं पुढं होतात, तुम्हाला जास्त वर्किंग आवर द्यायला लागतात. जसं की नारायण मूर्तींनी आता सांगितलं की 80 hours तुम्हाला द्यायला लागतील. दरवेळेस अशी कंडिशन नसते, प्रत्येक वेळेस रिलॅक्स पण असतं. एखादी रिलीज असेल किंवा एखादी डेडलाईन आली असेल तर तेव्हा तुम्हाला जास्त एफर्ट पण द्यायला लागतात. तर अशा गोष्टींसाठी रेडी राहा, कारण की तुमचा करिअर आता सुरू होतं आहे. तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही रेडी असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमची एक चांगली इमेज इंडस्ट्रीमध्ये डेव्हलप व्हायला चालू होते. 6वा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की टाईम मॅनेजमेंट. आता बघा, आता आपल्या कॉलेजवरती असताना कसंही चालतं की बाबा एखाद्या लेक्चरला गेलो नाही गेलो, 75% अटेंडन्स झाली की सगळं ठीक आहे. हे पण हे जॉब आहे. इथे कसं आहे, तुमचा जॉब जर का ह्या टाईमला डिलिव्हर व्हायचा तर त्याच टाईमला डिलिव्हर व्हायला लागतो. तर त्यावेळेस तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं. जर का तुम्ही नाही केलं तर तुम्ही रात्रभर बसून ते पूर्ण करू शकता, पण मग त्यामुळे काय होतं, तुमची पर्सनल लाईफ अफेक्ट होते. तर ट्राय करा की जे पण तुमचं टाईम मॅनेजमेंट आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल. तुम्हाला आता समजा तुमच्याकडे 5 टास्क आहे, तर तुम्ही ट्राय करा की ह्यातल्या कुठल्या टास्कला जास्त प्रायोरिटी द्यायची. तुम्ही तुमच्या सिनियरसोबत किंवा तुमच्या मॅनेजरसोबत डिस्कस करा की आता हे माझ्याकडे 5 टास्क आहेत, तर ह्यातला पहिला टास्क कुठला प्रायोरिटीचा आहे. तर अशा गोष्टी करून तुम्ही काय कराल की प्रायोरिटी चांगली सेट करायला शिकाल. तुमचा टाईम चांगला मॅनेज होईल, तुमच्या वेळेत तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकाल. त्यासोबतच तुमचं वर्क लाईफ बॅलन्स पण चांगलं मेंटेन राहील. तर त्यामुळे तुम्ही टाईम मॅनेजमेंटकडे पण चांगलं लक्ष द्या. तर 7वा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे फायनान्शियल लिटरसी. तर हा असा एक पॉईंट आहे ज्याच्याबद्दल मी जेव्हा जॉब सुरू केला त्याबद्दल मला काही माहिती नव्हते. की मला असं वाटायचं GCTC आहे त्याला डिवायडेड बाय 12 केलं तर आपला इन हँड सॅलरी असते. मला टॅक्स काय असतो माहीत नव्हतं, इन हँड सॅलरी काय असते माहीत नव्हतं, नेट सॅलरी काय असते माहीत नव्हतं, ग्रॉस सॅलरी काय असते माहीत नव्हतं. ह्या गोष्टींबद्दल काही आयडिया नव्हती. तर ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा पण जॉब सुरू करा त्याबद्दल लवकरात लवकर शिकायला चालू करा. म्हणजे तुम्हाला कळलं की टॅक्सेशन कसं असतं, तुमची सॅलरी किती येते, नंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर शिकायला चालू करा. ह्याच्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करू शकता, ज्याच्यावरती मी अशा बेसिक गोष्टी शिकवतो. त्यासोबत तुम्ही बरेचसे असे यूट्यूब चॅनल ज्यांना तुम्ही फॉलो करून ह्या गोष्टी लवकरात लवकर शिकू शकता. ह्याचा फायदा हे होतो की तुम्ही जेव्हा तुमचे फ्युचर प्लॅन बनवता की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सिंपल व्हायला सुरू होतात. तर 8वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एम्ब्रेस फीडबॅक्स. म्हणजे काय की आता आपण नवीन जॉब चालू केला, आपण बऱ्याचशा गोष्टी चुकणार, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जमत नाहीत, बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला वाटतं की यार हे माझं बरोबर आहे का नाही. तर ह्यावेळेस काय करायचं की जे आपले सिनियर असतील, जे आपले मेंटॉर असतील, जे आपले मॅनेजर असतील, त्यांच्याकडे आपण जायचं आणि त्यांना विचारायचं की काय वाटतंय, माझं कुठं चुकतंय, मी कोणत्या स्किलमध्ये जास्त डेव्हलप करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीमध्ये मी कमी पडतोय. ह्या सगळ्या गोष्टी जाऊन त्यांना नेहमी रेग्युलरली विचारत राहायचं. मग त्यातून ते सांगतील का बा तू इथे ह्या गोष्टीमध्ये चांगला करतोय बरं का, पण ह्या गोष्टीमध्ये जरासं कमी पडतोय. तर मग ह्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकायचे की आता ह्यांनी सांगितलं ना, तर मग हां आता आपण ह्या गोष्टीवरती जास्त काम करायला चालू करूया. तर मग ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला चालू करा. जे फीडबॅक देतात त्यावरती जास्त काम करायला चालू करा, जेणेकरून तुम्ही अजून चांगले ग्रो होत राहिला या जॉबमध्ये. तर 9वी आणि महत्त्वाची गोष्ट ज्याबद्दल आजकाल कोविडनंतर खूप जास्त डिस्कशन होतं आहे, जे आहे वर्क लाईफ बॅलन्स. आता वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय की आता सगळ्यांना माहिती आहे वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करणं महत्त्वाचं आहे. तर ते कसं करायचं, तर आता कोविडनंतर प्रत्येक कंपनीकडून तुम्हाला लॅपटॉप मिळतो, तुम्ही घरून पण काम करू शकता. तर त्यावेळेस काय होतं की आपण दिवसभर टंगळमंगळ करत बसतो किंवा टाईमपास करतो, आणि रात्रीच्या वेळेस मग आपण कामं करत बसतो आणि आपले स्लीप पॅटर्न सगळं बिघडवून टाकतो. तर काय करायचं की जे पण आपले प्रायोरिटीचे कामं आहेत ते सकाळीच पूर्ण करून घ्यायचे, जेणेकरून बाकीच्या गोष्टींसाठी आपल्याला रात्रभर जागा लागणार नाही किंवा आपल्या पर्सनल लाईफ अफेक्ट होणार नाही. तर प्रायोरिटी सेट करायच्या, आणि जे आपण असे बरेचसे टूल असतात जसं की पोमोडोरो टेक्निक असेल किंवा टू डू लिस्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही हेल्प घ्यायला चालू करायची, जेणेकरून तुमचा वर्क लाईफ बॅलन्स चांगलं मेंटेन होतं. ट्राय करायचं की जे पण तुम्ही काम आहे ते टायमाच्या टायमाला पूर्ण करणं, बर्नआउट अवॉइड करायचं. जर का तुम्हाला वाटतंय की मी खूप काम करतोय किंवा काय, तर मग एखादं वेकेशन घेऊन यायचं ज्यामुळे तुम्हाला जरा फ्रेश वाटायला चालू होतं. तर कामासोबतच तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफला पण प्रायोरिटी द्यायला चालू करायचं, जेणेकरून तुमची पर्सनल लाईफ पण आउटसाईड ऑफिस चांगली ग्रो होत राहील, आणि तुमची फिजिकल हेल्थ, तुमची मेंटल हेल्थ ह्याच्याकडे पण लक्ष द्यायला चालू करायचं, जेणेकरून ह्या गोष्टी लॉंग टर्ममध्ये खूप जास्त रिवॉर्डिंग असतात. आणि 10वा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे डेव्हलप इमोशनली इंटेलिजन्स. म्हणजे काय, आता कॉलेजमध्ये असताना आपण एकदम नॉर्मल चिल असतो सगळ्यांसोबत, सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण जेव्हा आपण कॉर्पोरेट जॉबमध्ये येतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी इमोशनली विचार करायला लागतात. एखाद्या गोष्टीमध्ये आपण चुकतो, मग आपल्याला कोणाकडून तरी रफ ईमेल येतो, मग आपल्याला वाईट वाटतं, एस्केलेशन्स आले, हे झालं ते झालं. तर ह्या गोष्टींच्या मागचं रिझन अंडरस्टँड करायला ट्राय करा. म्हणजे एखाद्या व्यक्ती तुम्हाला मुद्दाम अशा गोष्टी नाही करणार की बाबा तू असंच केलं तसं केलं. ट्राय करा की एखादा माणूस जर का आपल्याला असं बोलतो तर त्यामागचं कारण काय आहे, की बाबा त्याच्यावरती प्रेशर आहे का, की डेडलाईन आपण मिस केली का, आपण चांगली चूक केली मोठी का, कशामुळे झालं हे सगळं. तर ह्या गोष्टींबद्दल तुम्ही जास्तीत जास्त इमोशनली डेव्हलप व्हायला चालू करा. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण कॉलेजमधनं बाहेर आले असतो, आपल्याला कोणीतरी जास्त काहीतरी बोललं ऑफिसमध्ये तर आपण इमोशनल होतो. तर ट्राय करा की ह्या गोष्टींवरती जास्त विचार करण्याचा की हे कशामुळे झालं.
त्याच्या रूटला जा आणि नक्की विचार करा ह्या गोष्टी कशामुळे होतात आणि त्यातून आपण इम्प्रूव्ह करायला चालू करा. प्रत्येक वेळी असं गरजेचं नसतं की तुमची चूक असेल, तर अशी वेळ असेल की बाबा तुमची काय चूक नाही तरी पण तुम्हाला बोलले पडतं. ट्राय करा की त्या व्यक्तीशी जाऊन तुम्ही पर्सनली बोला की बाबा माझी चूक नव्हती, काय प्रॉब्लेम आहे, काय झालं नक्की, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पर्सनली जाऊन डिस्कस करा. तर प्रत्येक वेळी गरजेचं नाही की ते तुम्हाला मुद्दाम पॉईंट आउट केलं असेल. इन जनरली बोलले असतील पण आपल्याला असं वाटतं की आपल्याला पॉईंट आउट करून बोलले, तर अशा गोष्टी जर का आपल्याला वाटल्या असेल तर पर्सनली त्यांना कधीतरी चहाला किंवा कुठे बाहेर भेटून ह्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या. कारण की मनामध्ये ठेवल्या तर उगीच कामामध्ये तणाव वाढत जातात. ह्या गोष्टी अवॉइड करायच्या. ज्या आपण गोष्टी असतील ह्या सगळ्या वेळच्या वेळेला क्लिअर करत राहायचं. तर ह्या व्हिडिओवरून तुम्हाला कळलं असेल की तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे आणि कोणत्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही चांगलं तुमच्या जॉबमध्ये ग्रो होत राहाल. सो ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय.